आज जर घरकुलाचा लाभ मिळाला असता तर आज त्या गोरगरीब नागरिकांना पक्के घर मिळाले असते, पण यांची नियतच नाही मित्रांनो यांना पक्के घर मिळून द्यायचे। बोगटा धारकांनी यांच्या भूलथापाला बळी पडून जे यांनी आश्वासन दिलं होतं की सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही यांना मालकी हक्क देऊ, मित्रांनो मालकी हक्क दिला का कोणाला यांनी बोगटा धारकाला? एकालाही दिला नाही। अपंगाची जी टक्केवारी असते मित्रांनो, एकूण निधीच्या 5% अपंगासाठी निधीचा प्रयोजन सरकारने केलेला आहे, शासनाने केलेला आहे। पण तसं न करता 3% मित्रांनो यांनी वाटप केलं आणि बाकीचे 2% गेले कुठं, हा प्रश्न आणखी सर्वसामान्य नागरिक आणि अपंग झालेला आहे। असा सर्व भ्रष्टाचार चालू असताना आम्ही तीर्थपुरीमध्ये विरोधी पक्ष म्हणून शांत न राहता याच्यावर आवाज उठवून हा आमचा प्रयत्न आहे आणि तुम्ही सर्व नागरिक येणाऱ्या काळामध्ये या सत्ताधारी पार्टीला यांची जागा दाखवावी, मी असं आवाहन परत एकदा आपल्याला करेन। आणि जे काही कुठल्याही नगरपंचायत असो, महानगरपालिका असो किंवा ग्रामपंचायत असो, याच्यामध्ये पावसाळा लागल्यापूर्वीचे काम करावं लागतं। जे की पावसाळ्यापूर्वीचं नियोजन असतं, तुमचा गटार जर पुढे ब्लॉकेज झाले असते त्या गटार तुमचे खोदून घेणं, तुमचे पुढे कचरा असेल तर कचरा काढून घेणं, हे सगळं नगरपंचायतीची जिम्मेदारी मित्रांनो। तुम्ही का फुकट मागत नाही, तुम्हाला तुम्ही भरपूर टॅक्स, वाढीव टॅक्स नगरपंचायतीने इथं लावलेला आहे आणि ह्या वाढीव टॅक्स मधून मिळतं का तुम्हाला? आज रजिस्ट्री करायला जर तुम्ही गेले तर रजिस्ट्रीचे भाव दुप्पट झालेत। आज रजिस्ट्रीसाठी लोकांना 3 पट पैसा जास्त मोजून द्यावा लागला आहे आणि इथं विकास काम जर करायचं म्हणलं तर 2 ट्रिपाचे टाकण्यात आणि 10 ट्रिपाचे पैसे उचलण्याचं काम या नगरपंचायतकडून होत आहे मित्रांनो। हा पैसा तुमचा आमचा सर्वन्य नागरिकांचा आहे, हा कर रूपी पैसा आलेला, हा निष्ठा तुम्ही समोर बघू शकता। हा विकास म्हणा का भकास म्हणा, ही एवढी दयनीय अवस्था माझ्या तीर्थपुरीमध्ये होईल ही मी कधी विचार केला नव्हता। आज माझ्या तीर्थपुरीमध्ये पायी कोणी चालू शकत नाही, पायी चाललं की त्याचे पाय गुडघ्याचे भरल्याशिवाय राहत नाही, ही इतकी बेकार अवस्था